बरोबर आहे. काकासाहेब कुलकर्णी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काकासाहेब, मला सांगा, आत्ता जे प्राथमिक कल आपल्यासमोर येतात, मुंबईमध्ये सरशी असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी थोडक्यात मला आपल्याकडून आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची. नाही, आत्ता 10 वाजलेले आहेत. म्हणजे आता पहिली फेरी ही निश्चितपणे चालू झालेली आहे आणि पोस्टल फेरी च्या मोजणीनंतर जेव्हा पहिली फेरी मोजली जाईल त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आयडियाला निश्चित सुरुवात होईल. परंतु जनमत हे बघता आणि इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसचे सगळे नेते ज्या पद्धतीने या मुंबईमध्ये फिरले असतील, महाराष्ट्रात फिरले असतील, हे सगळं बघता निश्चितपणे आम्ही मुंबई महापालिकेवर आमची सत्ता महाविकास आघाडीची येईल हे मात्र निश्चित आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी वाटतोय. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या बाजूने सगळे प्रयत्न केलेले होते, मात्र आता प्राथमिक कल पूर्ण महाराष्ट्रातले सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. त्यामध्ये मात्र महायुती सरशी करत असल्याचं दिसतंय. हे चित्र कशा प्रकारे पुढच्या काळामध्ये चेंज होताना दिसेल असं आपल्याला वाटतं? निश्चितपणे ज्या वेळेला टोटल 22-23 फेऱ्यामध्ये हे सगळं काउंटिंग होणार आहे आणि ज्या वेळेला 5-10 फेऱ्या पूर्ण होऊन जातील त्यावेळेला निश्चितपणे याची 20-30% आयडिया आपल्या सगळ्यांना आलेली असेल. त्यामुळे या कालावरती बोलणं हे आता उचित राहणार नाही. परंतु जनमत बघता हे जनमत आमच्या बाजूने आहे हे मात्र निश्चित आहे. आणि दुपारी 1-2च्या पुढे तुम्हीच आम्हाला आमचं कौतुक कराल, आमच्या काँग्रेस पार्टीचं कौतुक कराल आणि महाविकास आघाडीचं कौतुक कराल हे मात्र निश्चित आहे. बरोबर आहे. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच. रेखा कोंडे, मी आपल्याकडे येईल. रेखा कोंडे, आत्ताचे आम्ही प्राथमिक निकाल जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रातलं एकंदरीत चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक ठिकाणी भाजप यावेळेला आघाडीवरती आहे. मग ते पोस्टल मतदान असेल किंवा मतदानाच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली असेल, मात्र थेटपणे भाजपच आघाडीवरती असल्यानंतर कुठेतरी धक्कादायक चित्र आज निकालांमध्ये पाहायला मिळेल असं वाटतंय का? रेखा कोंडे, धक्कादायक चित्र वगैरे काही पाहायला मिळणार नाहीये. शिवसेना आणि मनसे यांची तब्बल 2 दशकांनंतर युती झाली आणि ते चित्र महाराष्ट्रासाठी सुखावं होतं. संपूर्ण मराठी जन आतुरतेने वाट पाहत होतं की हे दोन्ही बंधू एकत्र कधी येतील आणि खऱ्या अर्थानं मतमोजणीमधनं मतपेटीमधनं बाहेर येईल की ठाकरे बंधूंनाच याच्यामध्ये आघाडी मिळालेली आहे. अजून निकाल बाकी आहेत. अजून बराच वेळ आहे संपूर्ण निकाल येण्यासाठी. मुळातच आता भारतीय जनता पार्टी एवढ्या अति आत्मविश्वासात यासाठी आहे, जे काही चित्र काल मतदानाच्या ठिकाणी दिसलं ते अत्यंत वाईट होतं की बोटावरची शाई पुसल्या जात होती. मुळात बोटावर शाईच नव्हती तर मार्करनी हे केलेलं होतं. लोकसभा आणि विधानसभेला शाई का बरं पुसल्या गेली नाही? महानगरपालिकेलाच का बरं शाई पुसल्या गेली? त्याच्याच का बरं तक्रारी आल्या? याच्यावर सुद्धा निवडणूक आयोगानं उत्तर देणं अपेक्षित आहे. तुम्ही समाधानी नाही आहात का? भारतीय जनता पार्टी उत्तर देते या सगळ्याला उत्तर. निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलेलं तुम्ही नाखुश आहात का? नाही, काय म्हणालात सर तुम्ही? निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलेलं आहे शाही संदर्भामध्ये. आता तो जुना मुद्दा होताना दिसतोय. आता तर खरं तर पहिले कल याला सुरुवात झालेली आहे. असमाधानी आहात तुम्ही निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तराबाबत? अजिबातच आम्ही समाधानी नाही आहोत. मुळातच लाडकी बहीण योजना ही मतं चोरण्यासाठीच निर्माण केलेली आहे. अक्षरशः मतदानाच्या 2 दिवस आधी लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती 1500 रुपये येऊन पडले आणि अनेक जणांनी मला स्वतः सांगितलं की आम्ही खुश आहोत, आम्हाला 1500 रुपये आले, तुम्ही आम्हाला काय देणार? म्हणजे हा सगळा बाजार झालेला आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीचे मूळ मुद्दे बाजूला राहून केवळ दडपशाहीनं ह्या सगळ्या निवडणुका आलेल्या आहेत. लोकशाही इथे कुठेही दिसली नाही. मात्र मतांमधनं नक्कीच निकाल हा आमच्या बाजूनी राहील हे निश्चित आहे. बरं, दडपशाही असल्याचा तुम्ही आरोप यावेळेला करताना दिसतात. विकास पासलकर आपल्याकडे येईल. विकासजी, पुण्यामधलं देखील आपण चित्र पाहिलेलं होतं. पुण्यामध्ये राष्ट्रवादीने एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. एकमेकांपासून दूर असतानाही सोबत येऊन आपले उमेदवार कसे निवडून येतील, मात्र प्राथमिक कलांमध्ये भाजपच त्या ठिकाणी सरशी आणि आघाडीवरती असल्याचं दिसतंय. विकास पासलकर, नाही, काय हे सुरुवातीचे कल आहेत. तुम्ही हे लक्षात घ्या की माननीय अजितदादांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि त्या ठिकाणचे जे कारभारी आहेत, ज्या कारभाऱ्यांच्या हातामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडची सत्ता आहे, एकूण मागचे 5 वर्ष आणि प्रशासकीय कालावधीमध्ये 3 वर्ष, साधारणतः 8 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. 8 वर्षानंतर या दोन्ही महानगरपालिकांमध्ये निवडणूक होत असताना कचऱ्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, ट्रॅफिकचे प्रश्न यावर माननीय अजितदादांनी चांगला प्रचार केलेला आहे. आणि पिंपरी चिंचवडच्या सत्तेमध्ये मागील 9 वर्षामध्ये, पूर्वी ज्यावेळेस 20 वर्ष माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता होती, त्यावेळेस ती आशिया खंडातली 1 नंबरची महानगरपालिका होती. आर्थिकदृष्ट्या संपन्न होती आणि त्यामुळे मागच्या 9 वर्षात न झालेला विकास आणि झालेला भ्रष्टाचार
यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये 100% लोक आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला संधी देतील हा आम्हाला आत्मविश्वास आहे. तसं पुण्यामध्ये सुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाजप बरोबर आमची चांगली लढत आहे आणि लोकांमध्ये एक अंडर करंट होता. त्यामुळे माननीय दादांचं नेतृत्व आणि हे आमचं होम पिच ग्राउंड असल्यामुळे इथे लोकांना माननीय अजितदादांची काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि त्यामुळे निश्चितरित्या या ठिकाणी दोन्ही महानगरपालिकांमध्ये आम्हाला चांगली संधी मिळेल. आम्ही पिंपरी चिंचवडची सत्ता त्या ठिकाणी त्या बीजेपी कडनं त्या ठिकाणी हस्तगत करून त्या ठिकाणी लोकांना पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही मेट्रो आणि पीएमपीएलचा प्रवास हा देखील फ्री देणार आहोत. अशा पद्धतीमुळे लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं की माननीय अजितदादा हे कामाचा आहे, त्यांचा वादा असतो आणि त्यांनी हजारो प्रश्न एकाच वेळेस सोडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. बरं विकासजी, मला मुद्दा लक्षात आला की मुंबई व्यतिरिक्त ज्या ठिकाणी पुण्यामध्ये तुम्ही सर्वाधिक लढत देण्याचा प्रयत्न केला होता, पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांवरती तुम्ही विश्वास ठेवलेला, तो विश्वास सार्थकी ठरतो का त्याकडे येईल. नागपूर पालिकेमध्ये मात्र यावेळेला भाजप 12 आणि काँग्रेस 3 जागांवरती त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. वेळोवेळी आपण सातत्याने या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये देखील 14 जागांवरती भाजप आघाडीवरती आहे. एकूण 6 जागांवरती शिंदेची शिवसेना त्या ठिकाणी पुढे असल्याचं दिसतंय. पुण्यामधलं जर आपण ओव्हरऑल आत्ता चित्र बघितलं तर 164 जागा आहेत. 164 जागांपैकी 2 जागांवरती आघाडी कोणाची आहे तर भाजप प्राथमिक कलांमध्ये सगळ्यात पुढे असल्याचं पाहायला मिळतंय. थेट शनिवार वाड्यावरून आपण यावेळेला त्या संदर्भातल्या अपडेट्स आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. मुंबईकरांसाठी धावणारी टॅक्सी देखील आपल्यापर्यंत अपडेट घेऊन आलेली आहे. राष्ट्रवादी एका जागेवरती, काँग्रेस त्या ठिकाणी 10 जागांवरती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची 31 जागांवरती आणि त्याचबरोबर मनसे 6 जागांवरती आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. इतर जे आहेत किंवा अपक्ष जे आहेत ते देखील तशाच प्रकारे मात्र भाजप थेट 45 जागांवर आणि शिवसेना 16 जागांवरती मुंबईमध्ये आघाडीवरती असल्यामुळे हाफ सेंचुरीच्या ठिकाणी ते आघाडीवरती असल्याचं दिसतंय. जळगाव पालिकेमध्ये भाजप 6 जागा, शिवसेना देखील 6 जागांवरती आघाडीवरती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुल्यबळ अशा प्रकारे हे महायुतीतले दोन्ही पक्ष 6 जागांवरती जळगाव पालिकेमध्ये आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मी थेटपणे जाणार आहे. बालाजी गाडे पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. बालाजी गाडे पाटील, एकंदरीत सध्या आपल्याला जे ओव्हरऑल पिक्चर पाहायला मिळतंय, भाजप प्राथमिक कलांमध्ये पुढे असल्याचं दिसतंय, हेच चित्र पालटेल की मग थेटपणे जे सर्वसामान्य नागरिक आहे आपल्या आपल्या महापालिकांमध्ये त्यांनी भाजपला पसंती दिलेली, काय समजायचं नेमकं? नाही, याला पसंती म्हणता येणार नाही. कारण ज्या पद्धतीनं या राज्यातल्या निवडणुका भारतीय जनता पक्ष घेत आहे त्या निवडणुका पारदर्शक नाहीये. आज जर पाहिलं तर सर गेल्या 15 दिवसामध्ये हा निवडणुकांचा गोंधळ चाललाय. या गोंधळामध्ये उमेदवारांचे पैसे पकडले ते भाजपवाले आहेत, मर्डर होत आहेत, मनसेच्या एका उमेदवाराचा मर्डर झालेला आहे. त्याचबरोबर खोपोलीमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराचा अजित पवार गटाच्या माणसानं मर्डर केलेला आहे. मुंबई सारख्या ठिकाणावरती जे गुन्हेगारांना पुण्यामध्ये असेल गजा मारणेंपासून आंदेकरांपर्यंत त्यांच्या कुटुंबामध्ये यांनी उमेदवारा दिल्या. त्यामुळं भाजप, अजित पवारांचा पक्ष आणि शिंदेचा पक्ष या 3 महायुतीतल्या पक्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची पूर्ण आत घालवलेली आहे आणि पैसा आणि दडपशाही या दोन्हींच्या बळावरती वाटेल त्या पद्धतीनं निवडणुका पिळून मॅनिप्युलेट करण्याचं काम चाललेलं आहे. नंबर 1. नंबर 2चा मुद्दा, या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाची भूमिका सत्ताधारी पक्षाला सपोर्टिव्ह दिसली, अगदी कालचं तुम्हाला मी सांगतो, माझ्या अगोदर ताई सांगत होत्या त्या शाहीबद्दलचं, पण त्याच्या पुढे सांगतो की अनेक उमेदवारांना, अनेक मतदारांना मतदार केंद्रावरती गेल्याच्या नंतर सांगण्यात आलं की तुमचं मतदान ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे जे मतदान त्यांनी केलंच नसताना त्यांचं मतदान अगोदरच झाल्याचे प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत. तर भारतीय जनता पक्ष आज ज्या आकडेवारीमध्ये पुढे दिसतोय त्याची कारणं हीच आहेत की निवडणुका पारदर्शक नाहीत. आणि मी मागे पण नगर परिषदांच्या निवडणुकीत बोललो होतो, 1 जुलैची यादी आहे, मग आज जानेवारी आलेलं आहे सर 2026. या 6-7 महिन्यामध्ये ज्यांनी 18 वर्ष वयोगट पूर्ण केला आणि जे भारताचे मतदार झालेत त्यांच्यावरती लोकशाहीने केलेला अन्याय नाही, निवडणूक आयोगाने केलेला अन्याय नाही, त्यांनी मतदान करायचं नाही. म्हणजे एक तर तुम्ही निवडणुका घेणार नाहीत आणि 5-5, 10-10 वर्षाच्या नंतर निवडणुका घेणार
आणि त्यानंतर अशा प्रकारे पारदर्शकता जर त्याच्यात नसेल तर ही लोकशाहीची हत्या आहे आणि ही जाणीवपूर्वक भाजप करत आहे. आणि त्यामुळे मताचा टक्का सुद्धा भाजपच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून यावर्षी मतदारांची संख्या वाढलेली असतानाही मताचा टक्का मात्र कमी झालेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.